नमस्कार दादा. नाव कसं तुमचं? कृष्णा जयवंत पाटील मोरे. ओके. हे आता कलश भरून आता त्या महिला गेल्यात, नेमकं काय आहे कार्यक्रम हा? सात्यासरा या देवीचे हा कार्यक्रम आहे. 7 जणी डोकीवर, आता तुम्ही पाहिलं, डोकीवरनं घागर घेऊन नदीला जाऊन नदीच्या पाण्याचं पूजन करून त्या भरलेल्या घागरी सजवून तिथं धार्मिक विधी करून प्रत्येकाच्या घरी हा प्रत्येक श्रावणमध्ये सोमवार, गुरुवार, शुक्रवार या 3 दिवशी अगदी आमच्या कोथळी या गावी बऱ्यापैकी 50 ते 60% घरात सात्यासरा ही देवी आहे. आणि माझ्या म्हणजे माहितीनुसार पूर्वीपास चाललेली ही परंपरा आज तागायत आपल्या गावात चाललेली आहे. नेमका ते काय करतात आता? कलश नेमका आता कुठे घेऊन गेले आणि कुठून आणला कलश तो? ह्या ज्या त्या भावकीतल्या 7 सवासनी ज्यांच्या घरी करायचं आहे त्यांच्या संबंधित असतील किंवा त्यांच्या भावकीतल्या असतील, त्या 7 जणींना अगोदर निमंत्रण देऊन ज्या त्या घरातली घागर घेऊन वाजत गाजत नदीवर नेतात. नदीवर सगळी धार्मिक विधी करून पाण्यानं भरलेला हांडा डोकीवर घेऊन ज्या घरात सात्यासरा आहे त्यांच्या घरात ते नेऊन पूजा अर्चा करतात. तिथून पुढे गोडा नैवेद्य जाणाऱ्या 7 सवासनी आणि संबंधित कोण लोक असतील त्यांच्यासाठी मानपान हा देऊन त्यांचा विधिवत कार्यक्रम प्रत्येक वर्षी श्रावणमध्ये केला जातो. श्रावण महिन्यामध्ये किती दिवस, कुठला वार असतो त्या दिवशी? सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार. सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 वारी तरी 100% चालू असतं. त्यामध्ये मग नदीतून पाणी भरून मग घरी घेऊन जायचं. घरी घेऊन जायचं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची उत्तर पूजा हा कार्यक्रम करून ज्या 7 सवासणी आहेत त्यांना मानपान देऊन त्यांचे ते घागर आणि ठरलेला मानपान त्यांना 30 नारळ देण्यात येते. देवींची पूजा करते. 7 ज्या देवी आहेत त्यांची पूजा. ओके. चांगली माहिती दिली तुम्ही. तुमचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.